नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। एही संस्पर्श जा भोगा दुःख योनय एवते। आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधाहा। ते अंतर्नेनती बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे। सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जो समदृष्टी भावाला प्राप्त झाला अशा महापुरुषाचं काही लक्षण आहे, ते लक्षण भगवंताने 20व्या श्लोकामध्ये प्रतिपादन केलं। प्रारब्ध प्राप्त एखादा प्रिय विषय प्राप्त झाला की त्या विषयाच्या अनुकूल भावनेनं जो हर्षाला प्राप्त होत नाही, किंवा प्रारब्ध प्राप्त एखादा प्रतिकूल विषय प्राप्त झाला तर त्या प्रतिकूल विषयामुळे ज्याला खंत किंवा उद्वेग वाटत नाही। कसा वाटत नाही याकरिता उदाहरण ज्ञानोबा देतात। जसा मृगजळाचा पूर आला तर तो एखाद्या श्रेष्ठ पर्वताला वाहून घेऊ शकत नाही, किंवा त्या पुराच्या भराने जसा पर्वत बाजूला सरकत नाही, किंवा त्या पुराचा त्या पर्वतावर परिणाम होत नाही, तसं जीवनामध्ये काही शुभ आलं किंवा एखादा अशुभ प्रसंग आला तरी ज्याच्या मनामध्ये विकार प्राप्त होत नाही। मनामध्ये उद्वेग आला तरी विकारच आहे, आणि मनामध्ये हर्ष प्राप्त झाला तरी तो विकारच आहे, आणि मूळ आपला आत्मस्वरूप हे निर्विकार आहे। त्यामुळे तो विकाराला प्राप्त होत नाही, स्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे। असा एखादा महात्मा आपण पाहिला तर तो खऱ्या अर्थाने हरी म्हणे पंडुसुता तोच ब्रह्म आहे। आता या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या ब्रह्मवेत्याला मिळतं नेमकं काय? परमार्थातला सर्वोत्कृष्ट आनंद त्याला मिळतो। कुठे मिळतो? आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी। त्याला जो आनंद मिळतो तो विषयातला आनंद नाही, कारण बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी म्हणजे बाह्य शब्दादी विषयांच्या ठिकाणी ज्याचं अंतकरण असक्त आहे, म्हणजे प्रीतीला प्राप्त झालेलं नाही, या अंतकरण शुद्ध आहे। शुद्ध आणि स्थिर अंतकरणामध्ये आत्मानंदाचं भान होतं, तो आत्मानंद आहे। आणि त्याच आनंदाला देश काल वस्तूचा परिच्छेद लागला नाही, तोच आनंद व्यापक आहे। यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम अस्ति, अशा व्यापक आनंदालाच ब्रह्मानंद म्हणतात। त्या ब्रह्मस्वरूपाशी ज्याचा योग झालेला आहे अशा पुरुषाला अक्षय सुख प्राप्त होतं। या 21व्या श्लोकाचा आपण 2 पद्धतीने विचार केला। योगी पुरुषाला आत्मानंद मिळतो, पण आपलाच आनंद ब्रह्मस्वरूप आहे, किंवा आपला आनंद स्वरूप असणारा आत्मा किंवा आत्मस्वरूप असणारा हा आनंद व्यापक ब्रह्मस्वरूप आहे। फक्त एवढ्या एका कलेचं किंवा एका पायरीचं त्यांना ज्ञान नाही। जसं की चांगदेव महाराजांना आत्मानंद आहे, परंतु तो आनंदच व्यापक ब्रह्मरूप आहे असं मात्र ज्ञान थोडंसं नसल्यामुळे अशा पुरुषाला थोडासा जरी एखादा प्रसंग आला की त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने ज्ञान होतं। वेदांत शास्त्रामध्ये कोण अधिकारी आहे याचा विचार सांगितला की ज्याला सगुण साक्षात्कार झालेला आहे तो वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे, किंवा अष्टांग योगाच्या द्वारे ज्याला निर्विकल्प समाधी प्राप्त झालेली आहे तो सुद्धा वेदांत शास्त्राचा अधिकारी याचा अर्थ काय झाला? निर्विकल्प समाधी झाला असेल आणि सगुण साक्षात्कार प्राप्त असेल तर अशा पुरुषाला वेदांत शास्त्रातलं एक वाक्य फक्त ऐकलं की लगेच कानावचनाचे भेटी सरिसाची पै किरटी वस्तू हो निवठी कौन एकजो, असा उत्तम अधिकारी विरळा आहे। हा त्यातला अर्थ। त्याला अक्षय सुख प्राप्त होतं, म्हणजे जो बाह्य विषयाला विटला त्याला अविनाशी सुख प्राप्त होतं। या उलट जो विनाशी विषयांच्या सुखामध्ये रममाण झाला त्याला अविनाशी सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही। कारण का? विषयाचं सुख नेमकं आहे कसं?
भगवान 22व्या श्लोकामध्ये सांगतात, विषयापासून मिळणारा आनंद इंद्रिय आणि विषयाच्या संयोगातून प्राप्त होतो. म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी विषयांचा योग घडावा लागतो. विषय नसतील तर इंद्रियाच्या ठिकाणी विषयांचा आनंद प्राप्त होत नाही. वास्तविक विषयामध्ये आनंद नाही आहे, पण तरीसुद्धा मनुष्याला भ्रम होतो. कारण ज्याला आतून आनंद मिळत नाही तो आनंदाकरता बाहेर चंचल होतो, बाहेर शोध घेतो. बाहेर शोध घेण्यासाठी मन चंचल होतं. एकदा प्रारब्ध प्राप्त प्रयत्न केला की विषय त्याला मिळतो. विषय मिळाल्याबरोबर चंचल असणारं मन स्थिर होतं. विचारसागरात प्रक्रिया सांगितली, विषयाची प्राप्ती, अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिरता आणि स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये असणारा जो आनंद आहे त्या आनंदाचं त्या अंतःकरणामध्ये भान होतं, म्हणजे प्रतिबिंब होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम एकाच काळामध्ये घडतात. जीवाला असं नाही वाटत की आपला आत्मानंद आपण भोगतो आहे. त्याला भ्रम असा होतो की मी विषयातला आनंद भोगत आहे. त्याकरिता उदाहरण देतात जुने कीर्तनकार, कुत्रं असतं ना, त्या कुत्र्याला एखादी मऊ वस्तू खावीशी वाटत नाही, त्याला असं कठीण गोष्टी खाव्याशा वाटतात. तुम्ही असे तूप लावलेली चपाती त्याला द्या, ती तेवढ्या आवडीने खात नाही. ते मला चांगलं माहिती आहे, आश्रमात आहे 2-4, त्यामुळे मला माहिती. मग त्याच चपात्या जर आपण वाळवल्या आणि कडक झाल्या त्याला ते वाटतं वा, आपण काहीतरी पराक्रम किंवा पुरुषार्थ केला आहे. ते कडक वस्तू ते का खातं, त्याला सवय हाडाची आहे. तरी त्याचे चित्त हाडावरी. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. मग त्या हाडामध्ये काही रक्त नाही आहे, पण त्या हाडाला फोडण्याचा प्रयत्न करतं. परिणाम असा होतो की त्या हाडाच्या कठीणपणामुळे दातावर असणारी हिरडी फुटते आणि हिरडीतून काही रक्त पाझरतं. ते रक्त त्याला असं वाटतं की आपण हाडातून काढलं आहे. वास्तविक रक्त त्याच्या अंगातलं आहे, पण त्याला भ्रम होतो की पठ्ठ्याने प्रयत्न केला पण हाडातून रक्त काढलंच की नाही. जसं त्या कुत्र्याला भ्रम व्हावा की आपण हाडातलं रक्त सेवन करतो आहे, तसा जीवाला भ्रम होतो की मी विषयातला आनंद भोगतो आहे. वास्तविक आनंद विषयातमध्ये नाही आहे. फक्त विषय प्राप्त झाल्यामुळे अंतःकरण स्थिर होतं. जेवढ्या काळात अंतःकरण स्थिर झालं तेवढ्या काळामध्ये जीवाला विषयाचा आनंद मिळतो. यावर पुन्हा शंका. मग आत्मानंद भोगत असेल आणि यासाठी जर विषय सहाय्य करत असेल, कारण का विषय प्राप्त झाल्याशिवाय अंतःकरण स्थिर होत नाही. अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय आत्मानंद मिळत नाही. मिळवायचं काय? आत्मानंद. अंतःकरणाला स्थिर करायचं मग एक काम करू ना, वारंवार विषय सेवन करू, म्हणजे विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण स्थिर होईल. तर शास्त्रकार म्हणतात असं घडू शकत नाही. विषय मुळामध्ये विनाशी आहे. विषय उपाधीतून मिळणारा आनंद हा केवळ आनंद नाही, म्हणजे दुःख संबंधरहित आनंद नाही. हजारो दुःख त्याला व्याप्त आहे, म्हणून त्याला आनंद असं म्हणत नाही. भ्रमात माणसं त्याला आनंद म्हणतात. विषयाचा प्रारंभसुद्धा कठीण आहे, भोगसुद्धा चिंताक्रांत आहे, आणि विषयाचा नाश झाला तर मग दुःखच दुःख आहे. आद्यंतवंत कौंतेय दुःख योनयः, ते दुःखालाच कारण आहे. म्हणून तेषो बुधः न रमते, त्यामध्ये विवेकी पुरुष ज्यांना परमार्थ तत्व अवगत झालेलं आहे ते रममान होत नाही. याचा अर्थ जे अत्यंत मूढ आहे ते मात्र विषयाच्या आनंदामध्ये रममान होतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय आहे, आणि या आनंदामध्ये रममान होणं म्हणजे आयुष्याचा नाश करणं आहे. बुधः ज्ञानी पुरुष त्यामध्ये रममान होत नाही. उलट अर्थ असा होईल, ये रमते ते बुधः न, जे रममान होतात ते ज्ञानी नसतात. दोन अर्थ. ज्ञानी विषयामध्ये रममान होत नाही, जे रममान होतात ते ज्ञानी नसतात, असे दोन अर्थ या पदामध्ये लागतात. तेषो बुधः न रमते, यावर आपण सगळा विचार काल पाहिला की ज्याप्रमाणे एखादा भुकेला मनुष्य कोंडा सेवन करतो, तहान लागलेली मृग त्या मृगजळाला भाळतात, तसं
ज्याला आत्मस्वरूपांतर्गत असणारा आनंद मिळत नाही त्यांनाच हे विषय चांगले वाटतात. आपण काल विचार केला बरं, तयाशीची विषय हे गोमटे आवडती. आवडती म्हणजे वाटतात, त्याचं विशेषण घ्यायचं. आवडण्याचं गोमटे आवडती, चांगले वाटतात. गोमटे विशेषण विषयाकडे नाही घ्यायचं. तयाशीची हे गोमटे विषय नसतात. विषय हे दुःखाला प्राप्त करून देणारे आहेत. विषयाच्या ठिकाणी सुख आहे. ज्ञानोबा म्हणतात ही भाषासुद्धा बोलण्यासारखी नाही. विषयामध्ये आनंद आहे, ती आनंदाने कोण तृप्त होतोय? विषयाच्या आनंदाने एखादा व्यक्ती सुखी झाला असं जर तुम्ही म्हणत असाल तर ज्ञानोबा म्हणतात विजेच्या चमकण्याने जसा प्रकाशामध्ये जगाचा व्यवहार होतो तसा का न व्हावा? ज्या अर्थी विजेच्या चमकण्याने जगामध्ये उजाडत नाही तसं विषयाच्या आनंदाने कोणीच तृप्त होत नाही. जर पाऊस, ऊन, वारा यांच्यापासून संरक्षण ढगाच्या सावलीनंच केलं असतं तर मग घरं कशाला बांधायची? पण घरं बांधावी लागतात. तसं परमार्थ करावा लागतो. कारण विषयाच्या आनंदाने कोणी तृप्त होत नाही. विषयातल्या सुखामध्ये सुख म्हणणं हे अडाणीपणाचं व्यर्थ बोलणं आहे. जसे एखाद्या विषाला गोड म्हणायचं, मंगळ ग्रहाला मंगळ म्हणायचं, मृगजळाला जळ म्हणायचं, तसं विषय सुखाच्या आनंदाला सुखरूपता मानणं बरळण्यासारखं आहे. आणि विषयाच्या आनंदाने कोणी समाधानी होत नाही. कारण विषय त्या जीवाला ग्रस्त करून टाकतात. सर्पाच्या फणीची सावली जशी उंदराला आनंद देत नाही किंवा आमिष कवल माशाला तृप्त करत नाही, तसा विषयाचा संग निसंशय घातकच आहे. विरक्त पुरुषाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जसं एखाद्या व्यक्तीला पांडुरोग व्हावा आणि त्या पांडुरोगाने त्यांचं अंग सुटावं, मनुष्याला वाटतं दष्टपुष्ट आहे पण तो आतून पोखरलेला आहे. तर ही विरक्तांची दृष्टी जे न्याहाळी जे किरटी ते पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे. म्हणून विषयभोगामध्ये जे सुख आहे त्याला सुख असं म्हणतच नाही, ते साध्यंतची जाण दुःख. पण काय करावं? ज्ञानोबा म्हणतात ज्याला हे अज्ञान आहे ते मूर्ख न सेविता विषयाचं सेवन न केल्या वाचून न सरे. त्यांचं भागतच नाही ते विषय सेवन करतात. का सेवन करतात? मूर्ख आहे. मूर्ख त्याला म्हणतात ज्याला आतलं काही कळत नाही, फक्त जो बाह्य सौंदर्याने आकृष्ट होऊन जातो. ते अंतरण येणती बापुडे 21 क्रमांकाची ओवी. म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पूय पंकीचे किडे, काय चिळसी घेती तया दुःखिया दुःखचे जिव्हार. ते विषय कर्दमेचे दरदूर, ते भोगचळीचे जळचर सांडिती केवी. 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. ते अंतरण येणती बापुडे, विषयाच्या सुखामध्ये ज्याचा आदी आणि अंत आणि भोग सगळे घातक आहे, तरी पण विषय सुखामध्ये रममान होता का? विषय सुखामध्ये जो आनंद आहे त्याच्या अधिक पटीनं आनंद आपल्या आत्मस्वरूपात आहे, पण हे त्यांना कळत नाही. एकतर त्यांना आत्मानंदही कळत नाही किंवा विषयामध्ये असणारे दोषही कळत नाही. अंतरणेणती बापुडे 2 अर्थ होतात त्याचे. अंतरामध्ये असणारा आत्माही त्यांना कळत नाही. अंतरणेणती आपलं स्वरूपही ते जाणत नाही, किंवा विषयाचं असणारं अंतर आतला भाग दुःखरूपताही त्यांना कळत नाही. बऱ्याच गोष्टीवरून चांगल्या दिसतात आणि चांगल्या गोष्टी दिसल्या तर माणसं भाळतात बघा, आणि ते बाहेरचं सौंदर्य मनुष्याला आकृष्ट करतं. तो भाळला गेला की त्याची फसवणूक होते. व्यवहारात कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात. एखादं कडं असतं, मनुष्याला असं वाटतं सोन्याचं कडं आहे, पण त्याच्यावर फक्त मुलामा सोन्याचा असतो, ते आतून पितळ असतं. घडतं व्यवहारामध्ये. किंवा काही काही वस्तूला रंग दिले जातात बघा. जोपर्यंत रंग आहे तोपर्यंत ते बरं वाटतं. एकदा धुवून काढलं रंग गेला की ते मात्र नष्ट होऊन जातं. तसं विषयाचं सौंदर्य वरून दिसायला चांगलं आहे, पण सामान्य पुरुषाला ते विषयातला दुःखरूपता कळत नाही. अंतरणेणती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. अगत्य म्हणजे आवश्यक,
त्यांच्याकडून विषयाचं सेवन आपोआप घडतं, त्यांना त्यांचा कधी कंटाळा येत नाही. सांगे ज्ञानोबा म्हणतात पूय पंक, पंक म्हणजे चिखल, आणि पूव पंक म्हणजे काय, पुवाचा चिखल असावा. आपल्याला जर एखादी जखम झाली आणि तिच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये पू तयार होतो बघा, रक्त नाचतं आणि पांढऱ्या वर्णाचा तो एक द्रव पदार्थ तयार होतो, भयंकर दुर्गंधी येते त्याची. आणि अशा पुवापासून तयार झालेला चिखल असावा. त्या चिखलामध्ये काही किडे तयार होतात, ते किडे जर आपण बाजूला काढले ना ते मरतात बाहेर काढल्यावर, आणि त्याच्यात जर टाकले तर आनंदाने लोळतात. नियम असाच आहे. ते विष ज्ञानोबा म्हणतात विषातले किडे असतात, त्यांना गुळ खायला द्याला, गुळ ते मरतात. आगविया जगाचे विख, ते विख किडिया पियोख, आणि जगा गुळ ते देख मरण देतया. जगाला गुळ गोड वाटतो पण त्यांना दिला की ते मारतात. आणि विषातले किडे जर विषात टाकले ते आनंदाने हालचाल करतात. सांगे पूय पंकीचे किडे काय चिळशी घेती. आपल्याला असं पू नाव जरी काढलं तर असं वाटतं की वांती होईल, पण त्या किड्यांना चिळस येत नाही, किळसवानं ते वाटत नाही. का? कारण ते सेवन करण्याचे चटक लागलेले आहे. ते असं म्हणतात, डॉक्टर बाबांच्याच मुखातून एक उदाहरण मी ऐकलं आहे की एका महंताला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान होतं, आणि त्याने सांगितलं आपल्या शिष्याला जवळ बोलून की माझा मृत्यू जवळ आला आणि माझं कर्म पाहिलं, काहीतरी उणीव आहे माझ्या कर्मात, तर मला आगामी काळात याच गल्लीमध्ये एका कुत्र्याच्या पिल्लाचा जन्म मिळणार आहे. पण ते घाणीमध्ये लोळणं आणि त्या कुत्र्याच्या हाडाहाड करून घेणं हे मला चांगलं नाही वाटत. मग शिष्याला सांगितलं मला कुत्र्याचा जन्म मिळाला, मी मेल्यानंतर जन्म मिळणारच आहे, तर ते कुत्रं म्हणून जन्माला पिलू आलं की लगेच दगड टाक म्हणे त्याच्यावर, म्हणजे मला त्याच्यातून मुक्त कर. ते म्हणे गुरुजी त्याच्यात तर ते कुत्रीला 5-6 पिल्ले होतात, तुम्हाला ओळखायचं कसं? तर ते म्हणतं म्हणजे मी दररोज मोठा गंध लावतो. त्याच्यामुळे हे संस्कार असल्यामुळं त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या जन्माला जरी मी गेलो तर माझ्या कपाळावर एक पांढरी रेषा असणार आहे, हे ओळखायचं आणि दगड टाकायचं. आता गुरुचीच आज्ञा आहे बघा बरं. एरवी गुरु शिष्याला मुक्त करतात, पण हा शिष्य गुरूंना त्या जन्मातून मुक्त करणार. झालं, गुरुजी वारले, त्यांनी देव ठेवला, 5-6 महिन्यातून ते पिलू जन्माला आलं. ते पाहिलं, त्याने असं निरखून पाहिलं, हां याला गमे म्हणे, दगड टाकून मुक्त करू. दगड उचलला आणि टाकणार, कारण ते पिल्लू त्या घाणीमध्ये लोळायचं गटारातल्या पाण्यामध्ये. तर ते दगड टाकणार तेवढ्या त्या कुत्र्याला वाणी फुटली, आणि ते म्हणे काय करतो? म्हणजे तुम्हाला मुक्त करतो. अरे याच्यासारखा आनंद आहे का कुठं? सांगे पूय पेंकीचे किडे काय चिळशी घेती. ज्याला ती चटक लागते की नाही त्याला ते सोडावंसं वाटत नाही. तसं जीवाला विषयाच्या दुःखरूप असणाऱ्या आभासिक सुखाची चटक लागली, दुःखरूप आहे पण आभासिक चटक लागल्यामुळे ते सोडावंसं वाटत नाही. तया दुःखी या दुःखाची जिव्हार, त्या दुःखी पुरुषाला दुःखच जिव्हार म्हणजे काय, जीवीचं सुख किंवा जिव्हाळा वाटतं. हे ज्या माणसं व्यसन करतात ना, प्रचंड प्रमाणामध्ये बिड्या वाढतात बघा, किंवा दुसरे काही पेय पान करतात, डॉक्टरकडे जातात, धूम्रपान केल्यामुळे आतले फुफ्फुस निकामी होतात, त्याचे छिद्र बंद होतात. ते आपण भांडे जर घासले, ती घासणी जर अशी हातामध्ये दाबली की नाही तर त्याच्यावर असं काळं काळं पाणी येतं. तसं धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे फुफ्फुस दाबून काढले ना, त्याच्यामध्ये ग्लासभर तरी कमीत कमी असा काळा धूर तयार होईल, द्रवरूप, फुफ्फुस बंद होतात. डॉक्टरकडे जातात, पण ते तपासणी करतात आणि त्याला सांगताय बघ तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर धूम्रपान सोडा, जास्त जगायचं असेल तर. आणि जर तुम्ही धूम्रपान केलं तर तुम्ही फक्त 6 महिने जगणार आहे. तो तर डॉक्टर वा वा बरं झालं म्हणे, धूम्रपान केलं तर कमीत कमी मी 6 महिने तरी जगणार आहे ना, पण तुमच्या महिन्यानं धूम्रपान सोडलं तर मी उद्याच मरेल. तर या दुःखी या दुःखाची जिव्हार, दुःखच त्यांना दुःखरूपाने वाटत आहे, सोडावंसं वाटत नाही. ते विषय कर्दमीचे दरदूर, विषयाच्या चिखलातले ते बिडूक आहेत. उपमा त्यांना दिली. बिडूक ज्याप्रमाणे तो राहतो सरोवरामध्ये, वास्तविक कमळाचा कंद त्याच्याजवळ आहे, पण तो कमळाचा कंद नाही सेवन करत,
ज्ञानोबारा म्हणतात ना, सरोवराच्या बाबतीमध्ये नांदणूक एकीची घरी, परी पराग सेवेचे भ्रमरी, आ का कमलकंदा आणि दरदुरी. नांदणूक एकीची घरी, कमळाचा कंद आणि बेडूक एकाच घरात राहतात, एकच फ्लॅट आहे त्यांना. नांदणूक एकेची घरी, परी पराग सेवेचे भ्रमरी, भ्रमर त्या कमळातला परागकण सेवन करतो. येरा चिखलूची उरे, जसा तो चिखलच खातो तसा जीव आत्मानंद नाही भोगत, विषयाचा आनंदच भोगतो. विषय करदमीचे दळदूर, ते भोग जळीचे जळचर, सांडिते केवी. ज्याप्रमाणे पाण्यात राहणारा मासा पाण्यातून बाहेर काढला की तडफड करतो, तळमळ करून आणि मरून जातो, तसं विषयाच्या भोगाच्या पाण्यातले हे जीव जळचराप्रमाणे आहे. त्यामुळे ते पाणी कसं काय सांडतील. उलट त्यांनी भोग टाकला की त्यांना वाटतं आता जगण्यामध्ये काही स्वारस्य नाही. मरतात काही काही माणसं बरं, त्यांच्यापासून त्यांच्या आवडीचा जरी विषय काढून घेतला ना, ते माणसं जगत नाही बघा. व्यवहारात आत्महत्या जास्त याच्यामुळेच घडतात. त्यांना एखादी प्रिय वस्तू वाटावी. काही मुलांना दुचाकी प्रिय वाटते, नाही दिली लगेच इमारतीहून आत्महत्या. काहींना आयफोन, ते ॲपलचा फोन ते प्रिय वाटतो. आणि ते हल्लीच्या काळातले एक शब्द क्रेज असते की नाही. वडिलाला हट्ट घेऊन मला हाच घ्यायचा फोन, अरे आहे ना आपल्याकडे चांगला, नाही सध्याला माझ्या मित्राने घेतला मग मी कशाला मागं राहू. प्रिय वाटतो, नाही मिळालं आत्महत्या. म्हणजे प्रिय वस्तू जर नाही मिळाली, भोग जळीचे जळचर त्याच्यातून बाजूला काढले, लगेच प्राणत्याग करतात. आता ज्ञानोबा आहे या विषयासक्त पुरुषांची थोडासा उपहास करतात. हो बरोबर आहे म्हणे, जर हे सगळे विषयासक्त पुरुष जर वैराग्याला प्राप्त झाले तर जगातल्या बाकीच्या गोष्टीमध्ये अडचण नाही का यायची. कोणत्या कोणत्या अडचणी बघा आता. आणि दुःख योनीची आहाती तिया निरर्थका तरी नवती, जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. जर विषयांच्या ठिकाणी जीव विरक्ती धरिती, जीवाने जर वैराग्य धारण केलं तर मग दुःख योनी ज्या ज्या म्हणून आहेत त्या निरर्थक होणार नाहीत का. दुःख योनी कोणत्या आहे. सगळे जन्म. दुःख योनी म्हणजे काय, दुःखाला प्राप्त होणारे सगळे जन्म दुःखकारकच आहे ना. कोणत्या जन्मामध्ये दुःख नाही आहे. मानवी देह जर सोडला एक, ते मनुष्याला थोडंफार चांगलं ज्ञान आहे म्हणून त्याला सुखदुःखाचा फरक तरी कळतो. नाहीतर पशु पक्षाधिक असणाऱ्या सगळे जन्म दुःखकारकच आहे नाही. रस्त्याने कधी कधी आपण कारखान्यात जळून जातो, साखर कारखान्यापासून. ट्रॅक्टरमध्ये ऊस नेतात वाहून, बरोबर आहे, त्याला इंजनमध्ये ताकद आहे. पण कधी कधी ते ऊसतोड कामगार आपल्या बैलगाडीमध्ये ऊस वाहून नेतात बघा. ते रबराचं टायर असतं म्हणून ठीक आहे, गाडी चालायला त्रास नाही, पण ओढतं कोण, बैल. इतका प्रचंड प्रमाणात ऊस भरलेला असतो, त्याच्यावर ऊस कामगार, त्याची बायको, 2-4 मुलं, सगळा संसार असतो त्याच्यावर थाटलेला. आणि बैल बिचारा एकटाच असतो. प्रचंड वेदना आहेत, सांगता येत नाही. दुःख योनीच आहेत की नाही. बैलाचा जन्म का साधा आहे का. सगळेच बैल का पटावरचे थोडीच असतात. पटावरच्या बैलाची थोडी चांगल्या प्रकारे काही ना काहीतरी व्यवस्था राखली जाते. पण ऊसतोड कामगाराचे बैल कठीण आहे बघा. किंवा गाढव, नावच गाढव. पंढरपुरामध्ये आपण गेलो की वाळवंटात त्यांच्या अंगावर वाळू टाकली जाते, 2 गोण्या 2 बाजूला. इतकी प्रचंड प्रमाणात की ते वाळवंटातच वागतं. आणि तशा परिस्थितीमध्ये त्याला त्या पायऱ्या चढाव्या लागतात. दुःख योनीच आहे की नाही. सगळे दुःख योनी. विंचू दिसला तर माणसं पूजा नाही करत. ते मृग नक्षत्र आला तर एक मृग नक्षत्राचा किडा आहे बघा, तर त्याच्यावर लोक कुंकू पाणी टाकतात. तसा घरात विंचू निघला कोण नारळ फोडतं काय, नारळ खेटर काढतात माणसं. दुःख योनी. साप दिसला तर लगेच मारतात. सगळे दुःख योनीच आहे. ज्ञानोबा हे कशामुळं, कर्मामुळे. विषयाच्या प्राप्तीमध्ये निषिद्ध कर्म केले की त्या कर्मामुळे दुःख देह धारण करावे लागतात. आणि एखादा जर वैराग्य संपन्न झाला तर मग त्याला दुःख योनीमध्ये जावं लागत नाही. ज्ञानोबा बापरे बाप, मग त्या दुःख योनी व्यर्थ नाही का होणार. याच्यामुळे त्या सार्थक होतात.
आणि दुःख योनी जी आहाती ती या निरर्थका तरी नवती. त्या निरर्थक नाही का होणार? त्या सार्थक झाल्या पाहिजे ना. केवढा मोठा त्याग या व्यक्तीचा. भगवंताने निर्माण केलेल्या 84 लाख देहामध्ये एक मनुष्य देह सोडला तर 83 लाख 99,999 देह सार्थक करण्यासाठी म्हणतो जाऊ द्या विषयाचं आपण प्रेम करूच विषयावर विरक्ती धारण करणार नाही. जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव तर दुःख योनी निरर्थक होऊन जातील. ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वाहावी कवने. ज्ञानोबा आपल्याला प्रश्न विचारतात, जर विषयावर लोकांनी जीवानी वैराग्य धारण केलं तर मग गर्भवासामध्ये जायचं. आता नुसतं गर्भवास नाही बरं, गर्भवासादी गर्भामध्ये वास करणं, निवास करणं दुःखदायक आहे. जन्माला येणं, प्रसूती वेदना सहन करणं आणि मग जन्माला येणं साधी गोष्ट नाही. कष्टच आहे ते सगळे. गर्भवासादी संकट आहे किंवा जन्म आणि मरणाचे कष्ट आहेत. आणि ही असणारी वाट जगामध्ये हा मार्ग आतापर्यंत चालत आलेला आहे. तो कसा आहे? अविश्रांत, याच्यामध्ये खंड नाही, विसावा नाही. विसाव्या वाचून खंड न पडता ही वाट वाहतीच आहे. कारण जीव वैराग्य संपन्न नाहीत म्हणून जन्माला पुन्हा पुन्हा येतात. गर्भवासात जातात, जन्माचे कष्ट, मरणाचे कष्ट. आणि जर त्याने विषयावर वैराग्य धारण केलं तर मोक्षाला प्राप्त होईल ना तो. म्हणजे ही वाट बंद पडेल. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मग ही वाट वहन कोणी करायची? हे मार्ग तर चालू राहायला पाहिजे ही परंपरा. मग हे म्हणतात ही वाट चालू राहण्यासाठी आम्ही आमचा त्याग करतो, आमचं जीवन समर्पित करतो, पण विषयाचं वैराग्य मात्र धारण करत नाही. कारण का त्यांना ही वाट चालवायची ना, ही परंपरा चालवली पाहिजे. गर्भवासामध्ये कोणीतरी गेलं पाहिजे, जन्म आणि मरणाचे कष्ट सहन केले पाहिजे आणि हे वाट अखंड चालू राहिली पाहिजे. यासाठी काही लोक जगात असे निश्चित ठळक आहेत बघा, आदर्श येते या मार्गातले आदर्श म्हणून वैराग्य धारण नाही करत. जरी ज्ञानोबा म्हणतात जरतरची भाषा, जरी विषयी म्हणजे विषयी पुरुष विषयो सांडिजेल तरी महादोषिके वशिजेल. आणि संसार हा शब्द नव्हेल लटिका जगी मनोनी अविद्या जात नातिले ते तिहीची साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. खरं तर या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार 23 पासून 26 होईपर्यंत या 4 ओव्याचा एकत्र विचार आहे. जर विषयी पुरुषाने विषयाचा परित्याग केला, विषयो सांडी जेल करणार नाही बरं, पण समजा केलाच, सांडी जेल म्हणजे त्याग केला, तर ज्ञानोबा म्हणतात महान महान पापाचे दोष कुठं राहतील? कारण महान महान दोष राहण्यासाठी कोण व्यक्ती चांगला आहे? एक पामर आणि दुसरा विषयी. का संतांच्या ठिकाणी दोष राहत नाही, साधक दोषाचा परित्याग करतात. आणि जगात माणसं 4च प्रकारचे आहेत, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्ताला स्पर्श नाही, जिज्ञासू दोषाला टाकतो. राहिले फक्त दोघं, पामर आणि विषयी. तर दोघं विषयीच आहे, कारण विषयाचं सेवन दोघं पण करतात. आणि जर त्या दोघांनी सुद्धा विषयाचा परित्याग केला तर मग महान दोषाला राहण्याकरता जागाच नाही ना. कारण महान दोष राहण्याकरता कोणतं तरी अंतकरण लागतं. ज्ञानोबा म्हणतात विषयी पुरुषांनी जरी विषय टाकले तर मग महान महान दोष कुठं राहतील? त्यांना जागाच मिळणार, आश्रय मिळणार नाही. आणि जर महान दोष राहिले नाही तर कुणी जन्मालाच येणार नाही. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी जठरे शयनम यह संसार. हा संसार आहे. आणि संसाराकरता कारणं जे असतात ती कारणं बंद पडली तर संसार नावाचा हा शब्द सम्यक सरती इति संसार, चांगल्या प्रकारे जो संपत जातो त्याला म्हणतात संसार. मग हा संसार शब्द जगामध्ये लटका नाही का होणार? खोटा नाही का ठरणार? हो, खरं आहे बरं का. विषयी पुरुषांनी जर विषयाचा परित्याग केला तर तो मोक्षाला प्राप्त होईल. आणि मोक्षाला काय म्हणतात? जन्मा भावरूप मोक्ष. जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हणतात. आणि जर विषयी पुरुषाने विषय टाकला की त्याला वैराग्य मोक्ष मिळेल. खरं आहे, संसार शब्द मग खोटा होईल की नाही?
आणि तो संसार शब्द खोटा होऊ नये यासाठी विषय पुरुष अजिबात वैराग्य धारण नाही करत, तो विषयामध्ये आसक्त होतो. ज्ञानोबाचं सांगणं हे काकुलतीनंच आहे, पण वेगळ्या पद्धतीनं आहे. एखाद्या कमीत कमी हे वाक्य ऐकून, हे टोमणे ऐकून तरी एखादा पुरुष विषयावर वैराग्य धारण करेल. तो काळा वर्णाचा नाग असतो की नाही, त्याच्या शेपटीवर जर पाय दिला ना, तो फणा उगारतो. तसं ह्या ओव्या जर ऐकल्या एखाद्या, काय ज्ञानोबा तुम्ही आमची चेष्टा करता, आम्ही आता विषयावर वैराग्य धारण करेल, आम्हाला हेच पाहिजे, असं कमीत कमी त्या ओव्यातून भाव आहे. संसार हा शब्द नव्हे लटिका जगी, मनोनी अविद्या जात नाथिले, तेथीच साच दाविले, जी सुखबुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून अविद्या जात, जात म्हणजे समूह, संपूर्ण असणारा अज्ञानाचा समूह. वास्तविक तो लटिका आहे, पण लटका असताना सुद्धा तीहीच साच दाविले. तो अज्ञानाचा समूह त्याच पुरुषांनी खरा करून दाखविला. साच दाविले, खरा करून दाखवला कोणी? जी ही सुखबुद्धी घेतले विषय दुःख, ज्यांनी वास्तविक विषय दुःखरूप आहे, पण दुःखरूप असणाऱ्या विषयाच्या ठिकाणी हे माझ्या सुखाला कारण आहे अशी स्वतःची बुद्धी करून घेतली आणि सुखबुद्धीने विषयाचं दुःख त्याने आपल्या पदरात पाडून घेतलं. जसं एखादा निखारा असावा, पेटता निखारा लालबुंद असतो, आणि एखाद्या व्यक्तीने म्हणा वा वा हे तर पळसाचं फूल आहे. जसं पळसाचं फूल म्हणून निखारा हातात घ्यावा, तो दाह करणारच आहे, तसं सुखाला कारण आहे असं म्हणून ज्यांनी विषयाचं दुःख घेतलं त्याच पुरुषांनी जगातलं सगळं अज्ञान, लटकं अज्ञान खरं करून दाखवलं. या कारणे इतका वाईट परिणाम विषयाचा आसक्तीचा असल्यामुळे अर्जुना, या कारणे सुबटा हा विचारिता विषय ओखटा, तू जने कहिया वाटा विसरून जाशी. या कारणामुळे अर्जुना, सुबटा महान योद्धे असणाऱ्या अर्जुना, विचार जर केला तर हा विषय कोणता? विषयाच्या माध्यमातून सुखप्राप्ती करण्याचाच विषय ओखटा, अत्यंत वाईट आहे. म्हणून तू कहिया वाटा विसरून जासी. कही म्हणजे कधी, न जाणो कधीतरी कोणाच्या संगतीनं किंवा विषयावर आकर्षक बुद्धी धारण केल्यामुळे चुकून कधीतरी तू या विषयाच्या प्राप्तीच्या वाटेला लागशील. बरं, विसरून जासी, चुकून जाशील. पण झने, झने म्हणजे जाऊ नको, निषेधार्थक अव्यय आहे. कदाचित तुझ्या कोणी गोष्ट घडेल, पण तशी घडता कामा नये. मग या विषयाचा असणारं आकर्षकपणा कोण टाकतं? पय्याते विरक्त पुरुष, तेजिती जैसे का विष, निराशा तया दुःख, दाविले नावडे. पै म्हणजे निश्चयाने, याते विरक्त पुरुष, संसारावर विरक्त झालेले पुरुष. याते तेजिती, याते म्हणजे या विषयांना टाकतात. कसं? जैसे का विष तेजिती, ज्याप्रमाणे मनुष्य विषयाचा त्याग करतो तसे ते टाकतात. विषयाच्या ठिकाणी ज्यांना आशा नाही म्हणून त्यांना निराशा म्हणतात. विषयाची आशा निघून गेली आहे, निराश झाला म्हणून निराशा. तया दुःख दाविले नावडे, सुखरूप असणारं विषयातलं दुःख त्यांना दाखविलं तर ते त्यांना आवडत नाही, विषाप्रमाणे ते त्याग करतात. एक मनुष्य 7 दिवसाचा उपवासी आहे, त्याला आमंत्रण मिळालं, स्वागत झालं त्याचं. अंगणापासूनच रांगोळ्या आणि फुलं टाकली स्वागतासाठी. घरात आला तर घमघमाट अगरबत्त्यांचा, बसायला पाठ, ताटालाही पाठ, रांगोळ्या लावल्या, समई लावली, तिथे सुद्धा पुन्हा अगरबत्ती, कपाळाला चंदन लावला, हातपाय धुतले त्याचे, स्वागत सत्कार. आणि ताटात मावणार नाही एवढे पदार्थ वाढले. कधी कधी ताटात मावत नाही एवढे पदार्थ असतात, आणि तयार केलेले त्या ताटाच्या भोवत्या वाट्या ठेवलेल्या असतात. मग कढी आहे, मठ्ठा आहे, बासुंदी आहे, रायता आहे, सगळे पदार्थ. त्यांनी पाहिलं, त्यांनी वा वा, 7 दिवसाच्या उपवासाची तपश्चर्या फळाला आली. आता एवढा जेवणार की 7 दिवसाचं सगळं वसूल करणार. त्यानं 15 वाद्या घाईमध्येच घेतला, पदार्थ वाढून आले होते सगळे. आता फक्त पाणी फिरवायचं, वदनी कवळ घेता. आणि तेवढ्यात एका पुरुषाला त्याची दया आली.
तुला भल्या माणसा, तू 7 दिवसाचा उपवासी आहे, हे सगळे पक्वान्न वाढले, पण तुला माहिती आहे का या सगळ्या पदार्थामध्ये पाणी नाही टाकलेलं. हे सगळे पदार्थ विषापासून तयार केलेले आहे. आता हे ऐकल्यानंतर 7 दिवसाचा पुरुष जेवेल तेजिती जैसे का विष, तो लगेचच्या लगेच त्याचा त्याग करतो. घरातला यजमान मला, अहो जेवा, का चाललात तुम्ही? ते मला भूक नाही, आतापर्यंत होती, आता म्हणावं कसं निघून टाकत चालला. तो यजमान म्हणतो जेवण करा, मी तुम्हाला भरपूर दक्षिणा देतो. तो काय म्हणतो, दक्षिणेतून काय बांबू घ्यायचे का पांढरं कापड घ्यायचं? जसं त्यातलं विष कळालं की टाकतो, तसं विरक्त पुरुष विषाप्रमाणेच मारक आहे, म्हणून त्याचा त्याग करता. पण परमार्थ मार्गाला अग्रेसर व्हायचं असेल तर विषयाच्या ठिकाणी असणारी तृष्णा, त्याला काम म्हणतात, फार घातक आहे. विषयाच्या प्राप्ती कोणी करता प्रतिबंध केला की क्रोध निर्माण होतो, तोही घातक आहे. आणि यांचं उल्लंघन करून पुढं जाणं अत्यंत कठीण आहे. काय करावं? भगवान म्हणतात ही तर परीक्षा आहे. जो या काम क्रोधाच्या वेगाला सहन करतो तो खऱ्या अर्थाने योगी आहे आणि तोच व्यक्ती सुखी आहे. प्रवाहात वाहून जाणं हा पुरुषार्थ नाही, प्रवाहाच्या विरुद्ध वागणं हा पुरुषार्थ आहे. प्रवाहामध्ये उड्या टाकल्या तर कोणी पोहतं? समजा कल्पना करा, पश्चिमेकडून पाणी वाहतं इंद्रायणीचं, पूर्वेकडं जात आहे. एखाद्या व्यक्तीने उडी मारली धरणातून, पश्चिमे भागाला उडी मारली, पूर्वेला गेला, आश्चर्य ते नाही. उलट गरुड पाराजवळ उडी मारतोय आणि मग धरणाकडे पोहोच जातोय, तर याला म्हणचं पट्टीचा पोहणारा. तसं सगळे माणसं विषयामध्ये आसक्तच होतात ना. विषयात आसक्त होणं हा पुरुषार्थ नाही. अनुकूल विषय जरी हात जोडून उभे आले तरी त्याग करणं हा पुरुषार्थ आहे. कोण सहन करतो बघा. शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्तस्य सुखी नरः. शक्नोति इह एव यह सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्तः स सुखी नरः. यह जो कोणी पुरुष शरीर विमोक्षणात प्राक म्हणजे पूर्वी, आपलं शरीर सुटण्याच्या अगोदर, म्हणजे काय, मरेपर्यंत सावध राहावं लागतं. जोपर्यंत शरीर सुटत नाही तोपर्यंत, किंवा शरीर सुटण्याच्या पूर्वी म्हणजे जिवंत असेपर्यंत. इह एव याचा एक अर्थ केला तारुण्यातच, वार्धक्यामध्ये काय त्याग करायचा आहे? जिवंत असताना, शरीर सुटण्याच्या अगोदरच जिवंत असताना जो कोणी काम क्रोधोद्भवम वेगम, काम क्रोधापासून निर्माण होणाऱ्या वेगाला सोडून सहन करण्याकरता शक्नोती समर्थ होतो, सयुक्त तो योगी आहे, स सुखी तो खऱ्या अर्थाने सुखी आहे, स नरः आणि तोच खऱ्या अर्थाने नर आहे. नर शब्दाने 2 अर्थ. न रमते विषयेषु स नरः, तो नर आहे जो विषयामध्ये रममान होत नाही. मग आता काम आणि क्रोध कशाला म्हणतात आणि त्याचा वेग काय आहे ते पाहावा लागेल. एखादा अनुकूल विषय ऐकला, पाहिला, स्मरण झालं की तो प्राप्त करण्याची लालसा निर्माण होते, त्याला म्हणतात काम. आणि एखादा प्रतिकूल विषय ऐकला, दिसला की तो टाकावासा वाटतो, ज्वलनात्मिका द्वेषाची वृत्ती निर्माण होते, त्याला म्हणतात क्रोध. कामामध्ये रागात्मक वृत्ती आहे, जे प्रेमाची वृत्ती, आणि क्रोधामध्ये द्वेषाची वृत्ती, हा झाला काम आणि क्रोध. याच्यापासून वेग कोणता निर्माण होतो? तर मनुष्याला जर अंतःकरणात काम आला की नाही, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, चेहरा असा प्रफुल्लित होतो, प्रसन्न होतो, कारण त्याला कामना निर्माण होते. हा कामाचा वेग आहे. आणि क्रोध निर्माण झाला की त्याचे डोळे लालबुंद होतात, तो शरीर त्याचं कंपायमान होतं आणि तो आपले ओठ चावतो, हा क्रोधाचा वेग आहे. पण जो या काम क्रोधाच्या वेगाला सहन करू शकतो, आवरू शकतो, मरणाच्या अगोदर, मेल्यानंतर तर मग काही अडचण नाही, कारण मग ती वेगच नाही ना. काम क्रोधाचे विकार अंतःकरण उफाळूनच येत नाही.
पण जिवंत असताना मरण्याच्या अगोदर जो सहन करतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ योगी आहे आणि तोच व्यक्ती सुखी आहे. ते आपल्या अंतःकरणामध्ये ऊर्जा आहे, शरीरामध्ये सगळीकडं तेज आहे, ऊर्जा आहे. जो मनुष्य जितका विकारी होतो तेवढी त्याची ऊर्जा नष्ट होते. ते वाफ असते ना, ती वाफ जर वाया गेली ना तर वाया जाते, पण जर ते वाफ कोंडून ठेवली तर रेल्वे इंजिनसुद्धा चालू शकतं. तसं विकाराला प्राप्त झाला व्यक्ती कायमच रागावतो, कायमच लोभी आहे, कायमच काम मनामध्ये निर्माण झाला की ऊर्जा नष्ट होते. पण जर त्याने स्वतःला संयमित केलं तर ती ऊर्जा त्याला परमार्थामध्ये घेऊन जाते. ऊर्जा पाणी असतं ना, हे पाणी जर आपण सोडून दिलं तर काही नाही, वाया जातं. पण धरणामध्ये साठवलं आणि मग सोडलं तर वीज तयार करतं. तसंच आहे. म्हणून या कामक्रोधाच्या विकारात न वाहता त्यांना सहन करणं. समजा आपल्याला क्रोधाचा प्रसंग आला तरी पण क्रोध निर्माण न झाला पाहिजे. आणि नजराना जरी पाठवला आपल्याला तुकोबारायाप्रमाणे नजराना, तरी अंतःकरणात तो मिळवावा असं वाटलं नाही पाहिजे. नजराना नुसतं रिकामं पाकीट पाहिलं तरी माणसं वाळतात. रिकामं म्हणतोय मी, ते बाकीचं सोडूनच द्या. म्हणजे सहन करू शकत नाही. हे काम क्रोध सगळेच विकार सहन करावे लागतात. यावर ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातही किर नाही, देही देह भाव जेही स्ववश केले. विरक्त पुरुष याला टाकतात. विरक्त पुरुष म्हणजे साधक या विषयांना टाकतात. ज्ञानी पुरुषांना तर काम क्रोध विषय हे माहितीच नाही आहे, कारण त्यांची सर्वत्र आत्मदृष्टी ब्रह्मदृष्टी झाली आहे. बघा, ज्ञानी यांच्या हन ठाई, ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात तर याची म्हणजे या विषयाची मातही किर नाही. मात म्हणजे वार्ता आणि किर म्हणजे निश्चयाने. विषय कसे असतात याची गोष्टही त्यांच्या ठिकाणी नाही, कारण तेही देहात असताना देहभाव जेही स्ववश केले. देहातले असणारे विकार, त्यातही पुन्हा सूक्ष्म देहातले विकार, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार, हे देहातले विकार आहे. स्ववश केले, आपल्या ताब्यात घेऊन टाकले आहे. म्हणजे सामान्य पुरुष कामाप्रमाणे वागतात, हे कामाप्रमाणे नाही वागत, यांच्याप्रमाणे काम वागतो. सगळे विकार स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे, स्ववश केले. जया ते बाह्याची भाष, नेनिजेचे निशेष, अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपणे भोगीजे. जैसे पक्षीय फळ चुंबीजे, तैसे नवे तेथ विसरीजे, भोगीते पणही. ज्ञानी पुरुषांना या विषयाची वार्ता माहिती नाही. देहात असताना सगळे विकार आपल्या ताब्यात ठेवले. जया ते बाह्याची भाष, बाह्य कोणाही विषय, विषयाची असणारी भाषा, निशेष नेनिजेची, सर्व थैव ते जाणतच नाही. मग जर त्यांना बाहेरचे विषय माहितीच नाही, विषयातला त्यांना आनंद मिळत नाही, जगतात कसे? अंतःकरणाला एक समाधानाची अपेक्षा आहे ना. जसं झाडाला जगण्यासाठी ओलावा आवश्यक आहे, तसं जीवाला सुखाची अपेक्षा आहे ना. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला काय मिळतं? सुख मिळतं. बघा, ज्या पुरुषाला गाढ झोपेमध्ये सुख नाही मिळालं तो मनुष्य दिवसभर नाराज राहतो, तळमळ करतो. म्हणजे जीवाला सुखाची अपेक्षा आहे, झाडाला ओलाव्याची अपेक्षा आहे. आणि महापुरुष विषयाचा सुख घेत नाही. जगतात कसे? म्हणजे ते बाहेरच्या सुखाने नाही जगत, ते आतल्या सुखाने जगतात. अंतरी सुख एक आथी, अंतरामध्ये सुख आहे आणि ते सुद्धा एक रूप आहे. सुषुप्तीमध्ये मिळणारा आनंद, गाढ झोपेमध्ये मिळणारा आनंद सगळा समान आहे. बघा, सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत, वक्त्यापासून श्रोतापर्यंत, अज्ञानी पुरुषापासून ज्ञानी पुरुषापर्यंत, रावापासून रंकापर्यंत झोपेमध्ये सुख मिळताना सगळ्या समान मिळते. बघा, एखादा घाटावर असू द्या नाहीतर एखादा व्यक्ती सोन्याच्या ताटावर असू द्या, सगळ्यांना सुख समान आहे, कारण तो आत्मानंद आहे. विषयाचा आनंद कमी जास्त असेल तो प्रारब्धाचा भाग आहे, पण अंतरातलं सुख मात्र एकच आहे. मग ते भोगायचं कसं?
बाहेरच्या सुखामध्ये भोगता लागतो, भोग्य पदार्थ लागतो आणि मग भोग घडतो. पण अंतरातलं जे सुख आहे ना, त्याला भोगता, भोग आणि भोग्य अशी त्रिपुटी लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात, परी ते अंतरातलं असणारं सुख वेगळेपणे. वेगळेपणे म्हणजे त्या सुखापासून आपण वेगळं राहायचं, भेदाने त्याचा भोग घ्यायचा, असा वेगळेपणे शब्दाचा अर्थ नाही बरं. इथं वेगळेपणे शब्दाचा एक वेगळाच अर्थ आहे. कसा अर्थ आहे? परंतु जसा तुम्ही विषयाचा आनंद भोगता तसा त्रिपुटीच्या माध्यमातून हा आनंद भोगण्यासारखा नाही. हा आनंद एका अलौकिक हातवटीनं भोगण्यासारखा आहे. म्हणून ही त्याची वेगळी कथा आहे. जीवाला जो संस्कार लागला ना, भोगता, भोग्य आणि भोग, असा तो आनंद नाही. तो काही अपूर्व पद्धतीनं भोगण्यासारखा आहे. वेगळेपणे भोगीचे, वेगळ्या हातवटीनं तो भोगायचा. कसा? याचं अन्वयाचं उदाहरण नाही सापडत. अमुक अमुक पद्धतीनं भोगायचा असा दृष्टांत दिला जात नाही. कारण दृष्टांत दिला की त्रिपुटी आली, द्वैत आलं आणि हा आनंद अद्वैत स्वरूपाचा आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, अन्वयाचं उदाहरण आहे का? आणि तिथं तसं नाही, अशी फक्त मनातली भावना करून घ्या. बघा, जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरी जे भोगी ते पण आहे. एखादा पक्षी आकाशातून येतो आणि फळावर उड्डाण घेतल्याबरोबर चुंबन करतो. तिथं काय झालं? आता एक फळ आहे, दुसरा पक्षी आहे आणि यांच्या मधामध्ये ते फळाचं आस्वादन करण्याची क्रिया आहे ना. पक्षी आहे भोगता, फळ आहे भोग्य, मध्यंतरी आहे भोगण्याची क्रिया. ज्ञानोबा म्हणतात, जसा पक्षी फळाचं चुंबन घेतो तसा आत्मसुखाचा आस्वाद घेत असताना आत्मा भोग्य आहे, जीवात्मा भोगता आहे आणि मध्यंतरी भोगण्याची क्रिया आहे. तैसे नव्हे, तसा प्रकार इथं नाही आहे. उलट इथे विसरी जे भोगिते पणही, मी या सुखाचा भोगता आहे हे सुद्धा विसरावं लागतं. उदाहरण, मिठाचा खडा समुद्राचं माप घ्यायला गेला आणि तो म्हणला, हा समुद्र आहे, मी त्याचं माप घेणारा मिठाचा खडा आहे, असं म्हटला. हे खऱ्या अर्थाने त्याने मापच घेतलं नाही. समुद्राचं माप केव्हा घेता येईल? जर तो मिठाचा खडा त्या समुद्राशी एकरूप होऊन गेला, मिठपणाला विसरला, तर त्याला समुद्र कळाला. तसं आत्मानंदाचा आनंद घेण्याकरता जीवात्मा जर आत्मरूप झाला किंवा त्याची वृत्ती आत्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन गेली, थोडक्यात वृत्ती रूपाने शिल्लक राहिली नाही, जीवात्मासुद्धा जीवरूपाने शिल्लक राहिला नाही, फक्त केवळ आत्मा शिल्लक राहिला, तर समजून घ्यावं त्याला आत्मानंदाचा भोग झाला. इथे भोग झाला म्हणजे भोगता, भोग्य, भोग ही त्रिपुटी शिल्लक राहिली नाही. आत्मरूपाने राहणं हाच त्याचा भोग आहे. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगी ते पणही. आणि जेव्हा तो आत्मानंदाचा भोग घेतो, आनंद घेतो, बघा, भोगी आत्मानंदाचा भोग घेत असताना अवस्था एकी उठी, एक अवस्था इच्छा वृत्ती निर्माण होते आणि ती इच्छा वृत्ती देह नावाच्या अहंकाराचा किंवा मी ब्रह्मा या अहंकाराचा जो पडदा आहे ना, त्या पडद्यालाही बाजूला सारते. म्हणजे या अवस्थेमध्ये मी देह आहे हा अहंकार तर जातोच जातो, पण मी ब्रह्मा आहे या अहंकाराचा अंचळ पडदा, त्या पडद्याला सुद्धा ती दूर करते आणि मग ती वृत्ती सुखेशी, इथं सुख शब्द आहे ब्रह्मवाचक, आत्मवाचक, मग सुखेशी घे आठी गाढेपणे. गाढेपणे म्हणजे अगदी बळकटपणाने, दृढपणाने त्या सुखाशी ती आलिंगन देते. जेव्हा एखादा मित्र एका मित्राला आलिंगन देतो की नाही, तर आलिंगन देण्याच्या अगोदर ते दोन असतात आणि आलिंगन दिलं की ते एक होतात. तसे वृत्ती आत्मसुखाशी आलिंगन देते, तेव्हा ती वृत्ती वेगळी राहत नाही, ती आत्मस्वरूप होऊन जाते. याला म्हणतात सुखेसी घे आठी गाढेपणे.
ती आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळ्याने दिसे, का आकाश वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. सुरती म्हणजे ऐक्य किंवा सम्यक प्रकारे जिथं जीवात्मा रत होऊन जातो त्याला आनंद मिळतो, त्याला म्हणतात सुरती अवस्था. ती आलिंगन मेळी, जेव्हा वृत्ती आत्मस्वरूपाशी एकरूप होते त्या आलिंगनाच्या प्रसंगामध्ये होय आपोआप कवळी. कवळी म्हणजे एकरूपता. आपोआप ती वृत्ती आता वृत्ती रूपाने राहत नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे. आत्मस्वरूपाला जाणण्याकरता गेली वृत्ती. जसा मिठाचा खडा समुद्रात गेला की आपोआप तो एकरूप होऊन जातो, तशी अंतःकरणाची शुद्ध वृत्ती आत्मस्वरूपाच्या आनंदाचा आस्वाद घ्यायला गेली, अंतर्मुख वृत्ती, तर ती वृत्ती आत्मस्वरूपाशी एकरूप आपोआप होऊन जाते, ती वेगळी राहत नाही. कशी? तेथ जळ जैसे जळी वेगळं न दिसे. ज्याप्रमाणे एक पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये गेलं तर ते वेगळं दिसत नाही, कारण ते पाणी रूपाने एकरूप होऊन जातं. दुसरं उदाहरण, का आकाश वायू हरपे, आकाशामध्ये वायू हरपून गेला तर आता वायू आणि एक आकाश दोन्ही भाष लोपे, तिथं दोन्हीपणाचा वार्ता भाष लोपून जाते. बघा बरं, पाणी पाण्याशी एकरूप झालं तर एक पाणीच राहतं. आकाशामध्ये वायू जर गेला तर फक्त आकाश एक शिल्लक राहतं. तसे अंतर्मुख वृत्ती आत्मस्वरूपाच्या आनंदाकरिता गेली तर वृत्ती राहत नाही, केवळ आनंद राहतो. तैसे त्याप्रमाणे सुखची उरे, चकार वापरला बघा, सुखची उरे. स्वरूपी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ऐक्यामध्ये वृत्तीचं आणि आत्मस्वरूपात जेव्हा ऐक्य होतं त्या ऐक्यामध्ये वृत्ती रूपाने शिल्लक न राहता केवळ सुखरूप असणारं आपलं स्वरूप शिल्लक राहतं. आता याला केवल म्हणतात. जिथं द्वैत नाही, द्वैताच्या सापेक्ष अद्वैत नाही, किंवा जिथं दोनही नाही आणि दोनाच्या सापेक्ष एक नाही, त्याला केवल म्हणतात. ऐशी द्वैताची भाष जाई, अशी द्वैताची वार्ता निघून जाते. मग एखादा व्यक्ती म्हणला हो मग म्हणू जरी एकच होय, तिथं फक्त एकत्वच आहे. ज्ञानोबा म्हणतात केवळ एकत्वच आहे. कळालं कुणाला? तिथं केवळ एकत्व आहे. तिथं साक्षी कवन आहे जाणते जे. त्या एकत्वाला जाणारा साक्षी कोण आहे? तर एकत्वाला जाणारा साक्षी कोणीच नाही, कारण एकरूप असणारा हा साक्षी एकत्वाला सुद्धा जाणत नाही, पण त्याला नाही म्हणता येत नाही. असं ते आपलं स्वरूप आहे. द्वैत नाही आणि शून्य नाही, एक म्हणा, एक म्हणता येत नाही ना. मग तिथं साक्षी कोण आहे? दुसरा जाणणारा. दुसरा कोणी साक्षी नाही, केवळ स्वरूप आहे चिद्रूप, आणि त्याच्याशी एकरूप झाला की तो या आनंदाला प्राप्त होतो. इतकं विरक्त पुरुषाचं, ज्ञानी पुरुषाचं स्वरूपामध्ये रमणं सांगितलं. आणखीन काही विचार चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय.